महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि तुम्हा आम्हा सर्वांचे ठाण्याचे दैवत गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पवित्र स्तुतीस वंदन करून व्यासपीठावरील मान्यवर माननीय श्री केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब, माननीय श्री मंत्री रवींद्र चव्हाण साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेल्या महायुतीतील सर्व प्रमुख पदाधिकारी, आज राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी महायुतीचे मेळावे होत आहेत। आपल्याला या युतीची ताकद महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानाला आज ही दिसत आहे आणि ही आपली वज्रमूठ येणाऱ्या निवडणुकीमध्ये ठाणे जिल्ह्याची वेगळी ताकद दाखवून देईल, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये 45 मेळावे आज सकाळपासून सुरू आहेत, परंतु व्यासपीठावर मान्यवर आणि जमलेल्या सर्व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की सर्वात मोठा मेळावा या आजच्या महाराष्ट्रामध्ये झालेल्या युतीच्या मेळाव्यामध्ये सर्वात मोठा मेळावा जो असेल तो या ठाणे जिल्ह्याचा मेळावा आहे, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही। सध्या राजकारणात कोणीच कुणाला दिलेल्या शब्दाची किंमत राहिलेली नाहीये, परंतु आपली जी ही महायुती तयार झालेली आहे त्यासाठी आपले 3 नेते शब्दासाठी जागणारे आणि जगणारे आहेत। यातील पहिले नाव म्हणजे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब। येत्या 35 वर्षामध्ये सलग 5 वर्ष कुणालाही मुख्यमंत्री राहता आले नाही, केवळ माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब सलग 5 वर्ष मुख्यमंत्री राहिले। हा महाराष्ट्रामधील एक रेकॉर्ड आहे। देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याबद्दल जर सांगायचं म्हटलं ते एकवचनी आहेत। ते संख्याबळ असताना सुद्धा देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेतील सत्ता त्यांनी उद्धव ठाकरे यांना सोडली, ती केवळ आणि केवळ एकनाथ शिंदे साहेबांच्या शब्दाखातर। एवढंच नव्हे तर मातोश्री 2 यांना विशेष बाब म्हणून परवानगी सुद्धा ती दिली, ती केवळ एकनाथ शिंदे साहेब यांच्या शब्दाखातर। हे त्यांच्या एकवचनीपणाबद्दल सांगता येत नाही। एवढं सोपं काम नाही आहे। मुंबईसारखी सत्ता, येणारी सत्ता, आर्थिक राजधानी आहे या देशाची, ती सोडायला वाघाचं काळीज लागतं आणि शब्द टाकणाराही वाघच असावा लागतो आणि त्यामुळेच ती सत्ता त्यांनी सोडली। हा एकवचनीपणाचं त्यांचं उदाहरण आहे। अनेक गोष्टी देवेंद्रजी साहेबांसोबत बोलता येतील। सामान्य कार्यकर्ता ते पदाधिकारी ते नेते, इतर पक्षाच्या नेत्यांनाही देवेंद्रजींचा शब्द म्हणजे पत्थर की लकीर असं वाटतं। देवेंद्रजी म्हणजे समर्पण आणि त्याग। दुसरे एक नेते आपले आहेत ते म्हणजे अजितदादा। महाराष्ट्राचा एकच वादा म्हणजे अजितदादा। सकाळी 6 वाजल्यापासून काम करणारा माणूस, त्यांच्याकडे काम घेऊन भेटणारा माणूसच काय तर अधिकारी काय, त्यांना काय सांगणार त्यापेक्षा दादा काय सांगतात हे प्राण कानात घेऊन लोक ऐकत असतात, कारण दादांचा शब्द म्हणजे अनेकांसाठी भविष्याची हमी असते। अख्खे जग जेव्हा संकटाची मालिका घेऊन तुमच्यासमोर उभे ठाकते आणि आपलेच ज्यांना आपण मोठे करतो आणि ते आपल्याला पायाखाली चिरडण्यासाठी सज्ज झालेले असतात, तेव्हा फक्त शब्द पाळणारा अजितदादासारखा नेता जर पाठीशी असला
तर आयुष्याचं काय होतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला या ठिकाणी असतील, तेच याच्याबद्दल दौलत दरोडा सुद्धा त्या ठिकाणी असतील, हेच सांगू शकतात. अशी अनेक उदाहरणे आहेत. आणि या मालिकेतील तिसरं नाव, उभा महाराष्ट्र ज्यांच्या शब्दाकरता दिलेला शब्द पाळणारे म्हणून या नेत्याचं नाव घेतोय, ते म्हणजे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. एकनाथ शिंदे म्हणजे झंझावात. शिंदे साहेब मितभाषी आहेत. ते खूप कमी बोलतात, हे आपणा सगळ्यांना ठाऊक आहे. राज्यातील नव्हे तर देशातील सगळ्यात स्फोटक जे सत्तांतर झालं ते त्यांनी घडवलं. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर 50 आमदार, विद्यमान मंत्री असलेली मंत्रिपदाची खुर्ची सोडून आपल्या राजकीय भविष्याचा कुठलाही विचार न करता आमच्यासारखे कार्यकर्ते अहोरात्र इतके दिवस मेहनत केलेली पक्षाकरता आम्ही सर्वजण सोडून त्यांच्याबरोबर गेलो की कधी कधी प्रश्न पडतो, इतके कमी बोलणाऱ्या नेत्याने हा विश्वास कसा मिळवला लोकांचा, हा मोठा प्रश्न त्या ठिकाणी पडतो. माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला, त्याचबरोबर महाराष्ट्राला असं नेत्याचं नेतृत्व आज या ठिकाणी मिळालेलं आहे. माननीय शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची परंपरा एकनाथ शिंदे साहेबांनी जोपासली आहे. ब्रह्म विष्णू महेश हे शब्द प्रमाण म्हणून मानले जातात. आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींजी यांचे हात बळकट करण्याकरता आणि सिद्ध करण्याकरता आपले हे ब्रह्म आणि विष्णू आणि महेश रात्रंदिवस मेहनत करतायत. आपण सुद्धा त्यांच्याबरोबर सज्ज व्हायला पाहिजे. आणि आपल्या देशाचे पंतप्रधान यांना आपल्याला शब्द द्यायचा आहे, तो म्हणजे 45+. आणि याकरता हा संकल्प मेळावा आहे, हा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा आहे. राम मंदिरांचं, अयोध्यातील राम मंदिर व्हावं हे स्वप्न शेकडो करोडो या हिंदुस्थानातील नागरिकांनी पाहिलं. ते स्वप्न शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा पाहिलं होतं. त्या राम मंदिराकरता पहिली चांदीची वीट देणारे ते म्हणजे आपल्या ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे साहेब. बाबरीचा ढाचा पाडणारे, त्यांच्यावरती चढणारे कार्यकर्ते असू द्या किंवा मलंगडासाठी छातीचा कोट करून लढणारे कार्यकर्ते शिवसैनिक असू द्या, हे दोन्ही कार्यकर्ते कधीच डगमगले नाहीत. कारण त्यांना शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा आशीर्वाद होता, यांचा पाठिंबा होता. आणि तसाच पाठिंबा आणि तसंच पाठबळ माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब करत आहेत. या सगळ्या नेत्यांचे, देशासाठी काम करणाऱ्या सगळ्या नेत्यांचे आपल्यावर उपकार आहेत. आणि त्या उपकारातून उतराई होण्याची संधी आणि आपला देश तिसऱ्यांदा सुरक्षित माणसाच्या हातात सोपवण्यासाठी आणि नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी काम करण्यासाठी हा संकल्प मेळावा या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. मित्रहो, आपण गेल्या या आठवड्यामधला 2 दिवसापूर्वीचा शुक्रवारचा आपण नाशिक, आपण ठाणे, मुंबई, पनवेल या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेब आले होते. आपण त्याची सर्व चित्र माननीय खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी डॉक्टर आलेले आहेत, मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही ती सगळ्या चॅनेलवरती, सगळ्या प्रसिद्धी माध्यमावरती पाहिलं असेल की नरेंद्र मोदी साहेबांच्या खांद्यावरून शाल सरकून जमिनीवर पडू नये म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवलेली समयसूचकता, तत्परता आणि जागरूकता आपण सर्वांनी त्या माध्यमांद्वारे पाहिली असेल. शिंदे साहेबांनी जी तत्परता त्यावेळी दाखवली ना, त्यावेळी त्यांनी हा विचार केला नाही की मी मुख्यमंत्री आहे, खांद्यावरून सरकणारी शाल मी कशी सावरू. त्यावेळी त्यांच्यातनं दिसला तो एकमेव, तो म्हणजे कार्यकर्ता, एक शिष्य आणि एक सैनिक त्यांच्यातून दिसला. आपले नेते पंतप्रधानांच्या खांद्यावरून शालीची एवढी पडणाऱ्या शालीची एवढी जर काळजी घेत असतील तर तुम्हाला, आम्हाला
मोदी साहेबांच्या हॅट्रिकची किती काळजी घ्यावी लागेल हा विचार प्रत्येक कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी करायला पाहिजे आणि त्याच्याकरता हा मेळावा आहे. येणाऱ्या या 2-3 महिन्यामध्ये कोण शिवसैनिक, कोण भाजपवाला, कोण राष्ट्रवादीवाला, कोण RPI वाला, हा कधीच विचार करण्याची गरज नाही आहे. माझे झेंडे किती लावले, माझे छोटा लावला, माझा मोठा लावला, व्यासपीठावर माझी 4च होते, भाषणं माझी 3च केली, हा कधीच विचार आपण करायला नाही पाहिजे. आपण त्यापेक्षा प्रत्येकाने इथे बसलेल्या प्रत्येक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी नमो सैनिक होण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. तर आणि तरच 45+ या महाराष्ट्रामध्ये आपण आकडा पार करू शकू. अर्जुनाला जसा माशाचा डोळा दिसत होता तसा आपल्याला सुद्धा या महाराष्ट्रामध्ये 45+ आणि देशात 405 या 2च गोष्टी दिसण्याची गरज आहे. आपण प्रत्येकाला काहीतरी आशा आहे, इच्छा आहे, स्वप्न आहे की मला काहीतरी व्हायचं आहे. इतके दिवस आपण काम करतोय, परंतु येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये, ह्या 2-3 महिना केवळ आपण सांघिक विचार करू की आम्हाला या महाराष्ट्रामध्ये 45+ हा आकडा पार करायचा आहे. आणि हा विचार करण्याकरता आणि पदाधिकाऱ्यांमध्ये रुजवण्याकरता हा संकल्प मेळावा आहे. सगळ्यांनी एकत्र दिलाने काम करू. एकमेकांबद्दल असलेले राग, लोभ, आणखी काही गोष्टी असतील, आतापर्यंत मला हे केलं, ह्यांनी मला पाडलं, यांनी माझ्या विरुद्ध नगरसेवकाला उमेदवार उभा केला, हे सगळं विसरून पुन्हा एकदा शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, RPI आणि मित्र पक्ष यांच्या सर्वांच्या युतीची 45च्या वरती आकडा पार करण्यासाठी कटिबद्ध होऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.